हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर हा व्लॉग आहे श्रावण सोमवारच्या दिवशीचा. खरं तर हा व्लॉग कालच येणार होता, पण काही कारणास्तव याला मला तयार करता नव्हतं आलं, तर मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर बघा, सगळ्यात आधी मी रोजची जी पूजा असते नेहमीप्रमाणे आपली ती करून घेतली. नंतर माझे कामं वगैरे घरातले आवरल्यानंतर मग पूजे मांडणी वगैरे करणार आहे. तर सकाळची अशी घरात छान पूजा झाली ना की खूप छान प्रसन्न वाटत असतं. तर बघा, अशी सुंदर पूजा आज करून घेतली. आणि हा मोती कलरचा जो वस्त्र आहे ना तो मी अंथरला आहे. कॅमेरामध्ये पूर्ण व्हाईटच दिसत आहे तो. तर बघा, आता सगळी घरातली कामं वगैरे माझी आवरून झाली आणि आता पूजा करायची म्हटल्यावर सगळ्यात आधी थोडं स्वच्छता, पूजा जिथं मांडायची ती जागा स्वच्छ असणं पण गरजेचं असतं. तर जिथं मला मांडणी करायची आहे तर तिथं मी चौरंग वगैरे काढून घेतला. आपली जी प्रभावळ मी केलेली आहे घरी तयार, तीच मी आता पूजेच्या मागे डेकोरेशन म्हणून लावणार आहे. तर जागा स्वच्छ करून घेतली आणि मस्त चौरंगावरती आता हा सिल्कचा व्हाईटवाला, व्हाईट पण नाही, पूर्ण असा मोती शेड आहे त्याचा खरं तर, पण कॅमेरामध्ये तो पूर्ण व्हाईटच दिसत आहे. तर तो मी अंथरून घेत आहे. पूर्ण व्हाईट पण चालतो कारण महादेवांची पूजा आहे, तर व्हाईट गोष्टींचा समावेश त्यात असतोच. तर बघा, आता असं मी वस्त्र त्यावर अंथरून घेतलं चौरंगावरती आणि आता आपली प्रभावळ जी बनवलेली आहे ती मागे फक्त अशी उभी करून देणार आहे. बघा, तेवढ्या प्रभावळनेच कसं बाकी काही डेकोरेशन नाही केलं तरी चालतं. एवढ्या एका गोष्टीनेच आपलं बऱ्यापैकी सजावटीचं काम होऊन जातं. तर अगदी सोपं साध्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि अगदी थोड्याच खर्चामध्ये बनते. तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर चॅनलवरती आहे, तर जाऊन नक्की बघा. आता बेसिक जेवढी पूजाची तयारी असते तेवढी मी करून घेतली. आधीच ताट वगैरे काढलं होतं. आपल्याला काही तामण लागणार आहे, पाणी, काही छोटे पाट, समई, दिवे सगळं लागतं, तेवढं सगळं काढून घेतलं होतं आधी. नंतर पूजा मांडणी करायला मी सुरुवात करणार होते. तर बघा, सगळं मी आता जिथं मला पूजा करायची तिथं एक एक गोष्टी मी आणून घेतल्या. तर तुपाचा दिवा, भस्म, गंगाजल, पंचामृत, फुलं, बेलाची पानं, खाऊची पानं, असं जे काही लागणार आहे ते साध्या सोप्या पद्धतीनंच मी पूजा करते. जास्त मला पण खूप जास्त काही असं ज्ञान आहे असं पण काही नाही. अगदी साधं, ज्या गोष्टी आपण ऐकत आलो, बघत आलो आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला पटतात, करायला आवडतात, त्या गोष्टी मी करत असते. तशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी पूजासुद्धा करते. तर बरेच जण या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा करतात, पण मला प्रॉपर रुद्राभिषेक कसा करतात हे मला काही एवढं माहिती नाही त्याबद्दल. त्यामुळे मी साधाच अभिषेक शिवलिंगावरती करत असते. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मला जसं करता येतं, मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करते. तर बघा, चौरंगाखाली आधी स्वास्तिक काढून घेतलं, त्याला हळदी कुंकू फूल अर्पण केलं. नंतर मग दिव्याची पूजा करून दिवासुद्धा लावून घेणार आहे आणि मग नंतर आपल्या पूजेची मांडणी वगैरे पूजेला सुरुवात करणार आहे. तर पूजा छोटी असो मोठी असो, पण पूजेची सुरुवात ही आपल्या दिव्याच्या साक्षीने किंवा अग्नीच्या साक्षीनेच करत असतो. तर त्यामुळे ना सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची, दिवा लावून घ्यायचा. तर बघा, आजूबाजूचे ठेवलेले जेवढे दिवे आहे ना तेवढे सगळे मी लावून घेतले. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यासाठी छान येल्लो वस्त्र थोडं समोर अंथरून घेतलं, त्यावर 2 खाऊची पानं ठेवली आणि त्यावर थोड्याशा अक्षदा टाकल्या. आता पूजेला सुरुवात करण्याआधी समईची पूजा वगैरे करून घेतली आणि मग आता स्वच्छ तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुद्धा आता अभिषेक करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी पाणी, मग पंचामृत, मग पुन्हा स्वच्छ पाणी, मग नंतर गंध, नंतर पुन्हा स्वच्छ पाणी, अशा पद्धतीने मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे. आणि गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मग मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची, स्वच्छ कपड्याला पुसून घ्यायची आणि नंतर मग गणपती बाप्पांची आपण स्थापना करणार आहोत. गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला जो मंत्र गणपती बाप्पांचा येतो तो म्हणायचा, तो म्हणत म्हणत गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा. तर बघा, गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर मग गणपती बाप्पांची स्थापना अशी या तांदुळांवरती करायची. गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांना मी हार घातला, गंध, अक्षदा, फूल वाहिलं आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची मी पूजा केली. आता धूप आणि दिवा वाढून घेणार आहे गणपती बाप्पांना आणि नैवेद्य मी एकदाच पूर्ण पूजा झाल्यानंतर मी दाखवणार आहे. गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि आता आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. तर एका स्वच्छ तामणामध्ये शिवलिंग ठेवून घेतलं. तर ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांचा अभिषेक घातला तसाच सेम अभिषेक आपण महादेवांना सुद्धा घालून घ्यायचा. तर बघा, तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे मी एक एक करून शिवलिंगावरती अभिषेक करून घेणार आहे.
बघा शेवटी गंगाजलाचा सुद्धा अभिषेक घातला. आता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलं आणि आता नंतर एक स्वच्छ तामण पुन्हा पाटावरती ठेवणार आहे. त्यावरती छोटासा पाट ठेवला, त्यावरती अजून छोटी प्लेट ठेवली, कारण थोडीशी हाईट आपल्या पूजेला मिळेल आणि पूजा अजून छान दिसेल. तर थोडी फुलांची मांडणी किंवा सजावट मी आता इथं करून घेणार आहे आणि वरच्या छोट्या प्लेटमध्ये पांढऱ्या शुभ्र अक्षदा ठेवून त्यावरती शिवलिंगाची स्थापना करणार आहे. तर बघा अशा प्रकारे शिवलिंग त्या तांदूळावरती ठेवून घेतलं. आता शिवलिंगाला गंध लावून घेणार आहे. तर हा चंदनयुक्त गंध आहे, तर तोच मी लावून घेणार आहे. गंध लावल्यानंतर थोडा भस्म लावणार आहे आणि शिवलिंगाला आजूबाजूने पण थोडासा भस्म मी लावून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आता गंध करून झाला. तर त्याच्यावरती पांढऱ्या शुभ्र अक्षदा शिवलिंगावरती वाहिल्या, हार घातला, एक छोटा रुद्राक्ष नेहमीप्रमाणे जो असतो माझा तो शिवलिंगावरती ठेवला आणि पांढरं फूल महादेवांना वाहिलं आणि अजून थोडीशी फुलांची सजावट इथं मी करून घेणार आहे. तर बघा धोत्र्याचं जे फळ आहे ते मी वाहिलं. धोत्र्याचं फूल असेल तर अजूनच छान, पण मला धोत्र्याचं फूल काही मिळालं नाही, फळ मिळालं आणि एक एक करून मग आता बेलपत्रसुद्धा मी शिवलिंगावरती वाहून घेणार आहे. तर ही सगळी सेवा करताना अखंड नामस्मरण आपल्या मुखातून यायला पाहिजे. तर महादेवांचा जोही मंत्र तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणता येत असेल तो म्हणावा, नाही तर ओम नमः शिवाय अगदी साधा सोपा मंत्र आहे, कुणालाही अगदी छान प्रकारे म्हणता येतो, तो म्हटला तरी चालतं. तर बघा आता बेलपत्र माझे वाहून झाले, थोडे फुलंसुद्धा अजून मी वाहून घेतले. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीनेच मी अशी पूजा करत असते. प्रत्येकजण ज्याला ज्या प्रकारे पूजा करता येतात साध्या सोप्या पद्धतीने, ज्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा वापर करून तर तशा पद्धतीने करावी. शेवटी मनातला भावच महत्त्वाचा असतो, बाकी ह्या गोष्टी दुय्यम आहेत. तर आता आपली पूजा अजून थोडी छान दिसावी, सुंदर दिसावी यासाठी थोडी फुलांची सजावट करून घेते. तर एवढं सगळं करता करता दुपारच मला झाली होती, कारण पूजेला सुरुवातच खूप उशिरा केलेली होती. तर रांगोळी वगैरे काढली, अजून छान रांगोळी मी काढू शकली असते, पण वेळेच्या अभावी मी साधी सिंपलच थोडीशी रांगोळी काढली आणि मग आरती वगैरे करून घेतली, देवांना फळाचा नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा करून घेतली. थोडंसं डेकोरेशनला आणखी छान लुक यावं यासाठी थोडीशी लायटिंगची जी माळा आहे ना ती मागच्या साईडनं तशीच ठेवून दिलेली होती प्रभावडच्या, त्यानेच एवढा येल्लो लाईट रिफ्लेक्ट होत आहे आणि त्याने सुंदर दिसत आहे पूजा. तर बघा फायनल लुक माझ्या पूजेचा अशी काहीशी साध्या सोप्या पद्धतीने जशी सेवा मला करता येते त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आणि आपली प्रभावडसुद्धा बघा किती सुंदर दिसत आहे. तर ही प्रभावड तुम्ही याच पूजेसाठी नाही तर अजून अनेक वेगवेगळ्या पूजांसाठी यूज करू शकतात. तर असे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, तर जाऊन नक्की बघा तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर. तर आता इथंच माझा व्हिडिओ संपवते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.